भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलात शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 मधील विविध अभ्यासक्रमात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। या सोहळ्यात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन आणि सीईओ कार्तिक जैन प्रामुख्याने उपस्थित होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी विद्यार्थ्यांना करिअर सोबतच सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। सोशल मीडियाचा वापर जबाबदारीपूर्वक करावा आणि ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले। हजारो विद्यार्थी दरवर्षी या इन्स्टिट्यूटमधून पास आउट होतात, पास आउट होतात आणि चांगल्या प्रकारे काम करतात। सरांनी खूपच चांगले या ठिकाणी म्हणजे नागोठणे परिसरामध्ये ज्या विद्यार्थ्यांची गरज आहे ती गरज ओळखून 1996 हे छोटंसं रोपटं लावलं। आपण आता सगळ्यांचं बघतोय की खूप मोठा रोपट झालेला आहे आणि अजूनही नर्सिंग किंवा फिजिओथेरपी या सगळ्या गोष्टी येत आहेत। अजून म्हणजे जे लोकल मुलं आहेत त्याचा खूप सारा फायदा होत आहे। त्यामुळे प्रत्येकाचा या कंपनी असतील किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे मुलं जात आहेत, सगळ्या मुलांचा चांगला फायदा होत आहे। चांगलं इन्स्टिट्यूटमध्ये चांगलं शिक्षण दिलं जात आहे। तर तुम्हाला एनर्जी फील करायची असेल किंवा तुम्हाला चांगलं एनर्जेटिक तुमचं मोटिवेट व्हायचं असेल तर कॉलेजमध्ये जावा किंवा यंग माइंडमध्ये थोडं थांबा। म्हणून मला इकडे आलं तर जरा एनर्जेटिक वाटायला लागलं। तुमच्याकडनं आता चांगली एनर्जी घेऊन जाईल मी। तर या ठिकाणी जे आपले सगळे मुलं आहेत फर्स्ट सेकंड थर्ड अशा मुलांना बोलवलेलं आहे आणि त्यांचा गौरव त्यांना मोटिवेट व्हावं म्हणजे इथून पुढे चांगलं त्यांनी अकॅडमिकमध्ये काम करावं यासाठी आजचा कार्यक्रम घेतलेला आहे। जे थर्ड आले असतील त्यांनी पुढचे फर्स्ट यावं, फर्स्टवाले डिस्ट्रिक्टमध्ये अजून चांगले मार्क्स पडावे ही सगळ्यांना शुभेच्छा आहे। चांगला अभ्यास करून चांगले मार्क पाडणे हे तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। इकडे असताना अभ्यासच चांगला केला पाहिजे, इतर कुठल्याही गोष्टीमध्ये न फसता कुठल्याही अदर ॲक्टिव्हिटीमध्ये न पडता चांगला अभ्यास करून आपल्या आईवडिलांनी त्यासाठी आपल्याला पाठवलेला आहे तो अभ्यास करून चांगलं आपल्या आयुष्यामध्ये चांगले गोल ठेवून ते गोल कसं अचीव करता येईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे। आता बाकी जास्त तर बोलणार नाही मी, परंतु आमच्या पोलीस आहे म्हणजे पोलिसिंगचे काही विषय सांगायचे वाटतात मला। त्यातील एक आहे सायबर क्राईम म्हणून। सायबर क्राईम विषयी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो, कारण सध्याच्या कंडिशनमध्ये काय दुसरी बघताय की आता चोर जुन्यासाठी घरात येऊन चोरी करत नाहीत तर त्यांना माहिती आहे प्रत्येकाचा पैसा हा अकाउंटवरती पडलेला असतोय। प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे असतात, मग ते बरोबर अकाउंटवरती हात साफ करतायत। तर हे अकाउंटवरती कसे हात साफ करतात किंवा काय करतात हे आपल्याला थोडक्यात माहिती द्यावी म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। सायबर क्राईम म्हणजे काय, तो कशा पद्धतीने होतो आणि आपण कसे वाचू शकतो। सायबर क्राईम म्हणजे काय तर तुमचा नेट किंवा सायबर कुठलाही एखादी गोष्ट असते, डिजिटल मीडिया, नेट, तुमचं कॉम्प्युटर, मोबाईल, तुमचं सोशल मीडियाचं अकाउंट असं सगळ्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जे फसवलं जातं, मग ते इकॉनॉमिकल असेल किंवा एखादं स्टॉकिंग एखाद्याचं फसवणूक असेल किंवा पुन्हा स्टॉकिंग करणे किंवा एखाद्याला विलंब करणे अशा त्या गोष्टी असतील या सगळ्या सायबर क्राईममध्ये मोडतात। आणि त्यासाठी IT ॲक्ट, त्यावर आपला पोक्सो ॲक्ट आहे, इतर BNSC सेक्शन आहे, हे अटॅक होतात। आता हा सायबर क्राईम कसा घडला जातो हे थोडक्यात तुम्हाला सांगतो। अलीकडील काय पद्धती आहेत, एक आहे डिजिटल अरेस्ट। मगाशी ऑफिसमध्ये असताना सरांनी चांगलं सांगितलं डिजिटल अरेस्ट कसं असते काय। डिजिटल अरेस्ट म्हणजे काय की तुम्हाला कुठं तरी फोन येतो, ऑफिसर एखाद्या चांगल्या वर्दीमध्ये न्यायाधीश असतील किंवा पोलीस ऑफिसर असतील किंवा इतर कोण असतील ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवर बोलत असतात की तुम्ही तुमचं नाव असं आहे, बरोबर ना? आपण हो बरोबर आहे। तुमचा आधार कार्ड नंबर असा आहे, हो बरोबर आहे। मग तुमच्यावरती अशी केस दाखल झालेली आहे, ड्रग्स तुमच्या जे पार्सल आहे त्यामध्ये सापडलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्यावर केस दाखल करतोय। आता तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जाते, तुम्ही या ठिकाणावर हलायचं नाही, पुढे आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत। पुढचा माणूस अनभिज्ञ असतोय, पोलिसांना किंवा न्यायाधीशांना पहिल्यांदा फेस करत असतोय, त्यामुळे ज्यावरून जाताना तो शब्द थांबतो। मग ते सांगतात की तुमचा सगळ्या अकाउंट्स आम्ही ते लॉक करणार आहोत, तुम्हाला जर काय पैसे खर्च करायचे असतील एखाद्या वकिलाला
सरकारी वकिलाला पैसे खर्च करायला द्यायचे असतील तर तुम्ही काम करा, आम्ही तुम्हाला एक सिक्युअर्ड अकाउंट नंबर देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढे पैसे ट्रान्सफर करा. तुमचे अकाउंट तुमच्या काही वेळामध्ये पुढील काळासाठी ब्लॉक होत आहेत. मग घाबरून माणूस आपल्याला पाहिजे तर पैसे लागतील तुमच्या अकाउंटवरती पाठवतो आणि ते सगळे पैसे ट्रान्सफर झाले की पैसे फोन पे करतात किंवा मग पैसे काढून लगेच कॅश काढून घेतले जाते किंवा ट्रान्सफर केले जाते. असं आपल्याला बसवलं जातं किंवा डायरेक्ट सांगितलं जातं की हा गुन्हा दाखल होणार आहे, तुम्ही एवढे पैसे पाठवा अन्यथा तुमच्यावरती हा गुन्हा दाखल होईल. अशा अनेक प्रकार असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला फसवलं जाते. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचे डिजिटल अरेस्ट अशा नावाची पोलीस संकल्पना नाही. पोलिसांना तुम्हाला अरेस्ट करायचं असेल, तुम्ही काही क्राईम जर केलास तर पोलीस तुमच्यापर्यंत येणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला बोलून घेतील किंवा तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यामुळे फोनवरती तुम्ही अरेस्ट करते, तुम्हाला पकडून ठेवते अशी कुठली गोष्ट नाही. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त शिकलेले लोक फसतात. संस्थापक अध्यक्ष किशोरभाई जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की संस्थेतील सर्व प्राध्यापक उच्च शिक्षित व डॉक्टरेट पदवीधारक आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. उच्च शिक्षणाची संधी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी हा संस्थेचा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किशोर शेठ जैन यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांच्या वाटचालीबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. माझा पहिला नंबर आला होता, दुसरं कशात आयुष्यात पहिला नंबर आला नाही, पण बुद्धिबळच्या स्पर्धेत आला होता. पण आता सुद्धा मला त्याचा गर्व वाटतो की मला सरांनी माझा सत्कार केला. म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यात मी आगाऊ मुलगा होतो, म्हणजे कुठेच अभ्यासात मला काय मिळेल असं काय नव्हतं, पण तो सत्कार माझ्या लक्षात आहे आणि तो बुद्धिबळचा सत्कार होता. बुद्धिबळचा आयुष्यात नेहमीच मला उपयोग होतोय आणि म्हणून सत्कार ही तुम्हाला प्रेरणा देण्यासाठीचा एक माध्यम आहे आणि तो माध्यम त्याचा तुम्ही तुमच्या गावामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, सगळ्यांमध्ये त्याचा एक तुम्हाला चांगला करतोय, मुलगा चांगलं काम शिक्षण घेतोय, चांगल्या ठिकाणी आहे, या सगळ्या गोष्टी येतात त्यामध्ये. आणि म्हणून हा सत्काराचा कार्यक्रम आणि यावर्षी अनेक कार्यक्रम सतत चालू राहणार आहे. कायम तुमचं ब्रेन वॉश करण्याचं काम, थोडंसं ओझं हलकं करण्याचं काम सगळे प्राचार्य करणार आहेत, असं मी त्यांना पूर्ण खुली सूट दिलेली आहे की चांगल्यात चांगले कार्यक्रम मुलांसाठी तुम्ही करत राहा, जेणेकरून सगळ्यांच्यावरचा शिक्षणाचा दप्तराचा पाण्याचा बोजा थोडा कमी होईल. आणि या ठिकाणी मी पुन्हा आपल्या सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. कार्यक्रमात आर्या सुनील बडेहीने नीट परीक्षेत 720 पैकी 524 गुण आणि जेईई परीक्षेत 97.44% गुण मिळवत रोहा तालुक्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे. जनो